महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपले हक्काचे न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. ज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, पर्यटन, अध्यात्म, शेती, उद्योग, आरोग्य, रोजगार, शिक्षण, करिअर, इतिहास, शासन प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. मराठा विद्याप्रसार समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद या विद्यालयात दिनांक 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड, पतंजली योग विद्यापीठाचे सदस्य योग शिक्षक प्रतीक खराटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. प्राचार्य संजय डेरले यांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य संजय डेरले यांनी प्रास्ताविकात योग दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. ज्येष्ठ शिक्षिका योगिता कापडनीस यांनी प्रार्थनेने योग दिनाची सुरुवात केली. त्यानंतर पतंजलीचे योग शिक्षक प्रतीक खराटे यांनी ओंकारापासून सुरुवात केली. त्यानंतर पूरक हालचाली, मानेंच्या, खांद्यांच्या, कमरेच्या, पायाच्या हालचाली घेण्यात आल्या. योगासनांमध्ये ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, दंडासन, वज्रासन, उष्ट्रासन, वक्रासन, मकरानी, भुजंगासन, भलभासन, उत्तान, पादासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, प्राणायाम, खाडी, शोधन, भ्रामरी, प्राणायाम इत्यादी आसने घेण्यात आली. आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षण ग्रंथपाल सुभाष कोल्हे यांनी पंचकोशात ध्यान व शेवटी शांतीपीठाने समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका वैशाली देवरे व अनिल पवार यांनी केले. कार्यक्रमास प्राचार्य संजय डेरले, उपप्राचार्य राजेंद्र गाडे, ज्युनियर कॉलेज प्रमुख प्राध्यापिका उज्ज्वला देशमुख, अभिनवचे मुख्याध्यापक चंद्रकांत पगार, क्रीडा शिक्षक अनिल पवार, नितीन जाधववर, ग्रंथपाल सुभाष कोल्हे, पालक, प्राध्यापक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी विकास पाटील, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.